नमस्कार मित्रांनो, व्ही स्पीक्स या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज पुन्हा एक नवीन प्रवास कामानिमित्त पुन्हा गोव्याला जाणे. पण आज मी तुम्हाला पूर्ण गोव्याचा प्रवास परत दाखवणार नाही आहे. आज मी तुम्हाला NH4चा अपडेट देणार आहे, कोल्हापूर शहर ते कागलपर्यंतचा. हा पूर्ण व्हिडिओ फक्त NH4चा अपडेट असणार आहे. कसा हा गेले 3 वर्ष झालं रस्ता अजून झालेला नाही आहे आणि अपडेटही अजून काम पण खूप स्लो चालू आहे. तुम्हाला पुढे बघता येईल एवढंच. हा व्हिडिओ फक्त ह्याच अपडेटसाठी असणार आहे, NH4चा अपडेट. खूप लोकांचे मेसेजेस आणि DM आलेले आहेत की कोल्हापूर ते कागल हा रस्त्याचं कामाचा अपडेट तुम्ही अपलोड करा म्हणून. तुम्ही नेहमी त्या रोडनं प्रवास करताय तर रोडचा अपडेट द्या आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे. सांगायचं म्हणजे तर हा रस्ता गेले 3 वर्ष सातारा ते कागल हा जो रोड आहे ह्याचं काम चालू आहे. 2023 पासून या रोडचं काम चालू आहे. एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगू शकतो की डेली माझा प्रवास असल्यामुळं ऑगस्ट 2023 मध्ये ह्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आत्ता देखील फक्त किरकोळ कामच झालेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर काहीच फास्ट काम झालेलं असं दिसत नाही. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कितीही रस्ते मी प्रवास केलेला आहे तर त्या आता जुन्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की किती त्याच वेळेत त्यांनी 100 किलोमीटरच्या वर फ्लायओव्हर बांधून ते रस्ते कंप्लीट केलेले आहेत. त्या जास्त तिकडचा काय विचार करायचा आपण. कागलच्या पुढे जेव्हा आपण निप्पाणी रोडला लागतोय तिकडचंच काम तुम्ही किती फास्ट झाले हे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गोवा व्लॉगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय. आणि तेवढं काम ह्या रोडचं झालेलं नाही आहे का ते माहीत नाही. आणि एक अपडेट म्हणजे आता 350 करोडचा एक नवीन कॉरिडॉर जो शिरोली ते 5 स्टार MIDC पर्यंत एक मंजुरी दिलेली आहे. आपले खासदार शाहू महाराजांचं, छत्रपती शाहू महाराजांच्या पाठपुराव्याने त्यांनी तो मंजूर करून घेतलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला एक बेनिफिट होणार आहे की 6 लेन कॉरिडॉर होणार आहे विथ सर्व्हिस रोड. त्याच्यामुळं शिरोली ते 5 स्टार MIDC जो इंडस्ट्रियल हब आहे महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा MIDC कॉरिडॉर हा कोल्हापुरात आहे. त्यासाठीचा तो रस्ता खूप उपयोगी पडणार आहे कारण की ट्रॅफिक आत्ताच्या दृष्टिकोनानं ट्रॅफिक खूपच कन्झम्पशन होते. उसगावचा फ्लायओव्हर असू दे, यापुढं KITचा पण फ्लायओव्हर जो आपण आता ह्या रोडमध्ये बघितलेला आहे तोही असू दे, सगळीकडं कंजक्शन हा आहेच. सो त्याच्यामुळं जर आपण त्या दृष्टिकोनानं बघितलं तर तो हा 6 लेन कॉरिडॉर हा खूप उपयोगाचा होणार आहे. फक्त लवकर पूर्ण झाला तर खूप फायद्याचा आहे. तसं आपल्या केंद्रातनं काम खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे, त्यात काही शंका नाही. फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतं काम हे खूप स्लो आहे. तुम्ही कराडचंही फ्लायओव्हर हे जगप्रसिद्ध आता झालेलं आहे. कराडचा फ्लायओव्हर म्हणजे एक डोक्याला तापच झालेला आहे. असं माझं नाही, सगळ्या जे लोक प्रवास करतात तेच लोक सांगतात. आणि पुअर प्लॅनिंग काय असते हे त्या रोड फ्लायओव्हरचं तुम्ही बघू शकताय. जे स्टार्ट होतं आहे कराडच्या 5 किलोमीटर अगोदरपासून तो फ्लायओव्हर स्टार्ट होतो आहे, जो पूर्ण कराड शहराला बायपास करतो आहे. बट तो जिथं खाली उतरतोय पंकज हॉटेलकडे तिथंच बऱ्यापैकी कराडचे सगळे बसेस तिथंच लोक तिथूनच त्यांचा रेग्युलर स्टँड झाला, म्हणजे पिकअप अँड ड्रॉप पॉईंट झालेला आहे. सो तिथं तो ड्रॉप होतोय. त्यांनी तो एक्सटेंड करून जर पुढं पाटणच्या बायपासला आपला जो कोकणाकडे जाणारा जो बायपास आहे शिवराज ढाब्याचा, तिथं जर त्या रोडला जर जॉईन केलं तर खूप छान होऊ शकते. बघू आता कसं प्लॅनिंग होते तिकडचं. पण त्याला खूप वेळ लागला आहे, तिथं ट्रॅफिक पण खूप होते. त्या दृष्टिकोनानं कोल्हापूरचं होऊ नये हेच लवकरात लवकर कोल्हापूरच्या लोकांनाही चांगला रस्ता हा बघायला भेटू दे. कारण की कोल्हापूरच्या लोकांनी कधी बऱ्यापैकी चांगले रस्ते नाही बघितलेले आहेत. आता आपण कोल्हापुरात जे रस्ते मागं झालेले आहेत ते 2009 साली झालेले होते. जे RIBनं टोल लावलेला होता, जो कोल्हापूरकरांनी त्याचा फडशा पाडलेला होता. तेच रोड झाल्यानंतर कोल्हापुरात जास्त काही रोड झालेले नाही आहेत. सो आणि कोल्हापूरची लोकसंख्याही वाढत आहे, हद्दवाढ तर अजून झालेली नाही. बट त्या दृष्टिकोनानं जर आपण बघायला गेलो तर रस्ते
वाढण्याची गरज आहे. कोल्हापूर ते गोवा हा युजली गोव्यात जाणारे बऱ्यापैकी पर्यटक हे कोल्हापुरातनं जातातच आणि कोल्हापुरातनं गोव्यात जाणारे बऱ्यापैकी मार्गावरचे रस्ते बरोबर नाहीत. जर गगनबावडा मार्गे बघायला गेलो तर गगनबावडा मार्गे कळे ते गगनबावडा हा जो 35 किलोमीटरचा पॅच आहे हा अजून केलेला नाही, पूर्णपणे खराब आहे. कोल्हापूर ते आंबोली मार्गे जायचं म्हटलं तर आपला कागलपर्यंतचा जो रस्ता आहे 22 किलोमीटरचा पॅच कोगनोळी नाक्यापर्यंतचा तो खराब आहे. त्याच्यानंतर आपण जर चंदगड मार्गे जायचं म्हटलं तर कागल हा रस्ता येतोच. जर आपण गारगोटी मार्गे जायचं म्हटलं तर तो रस्ता गारगोटी मार्गे छान आहे, तर थोडंसं किलोमीटर जास्त झाल्यामुळे दररोज कोल्हापूर गारगोटी हा प्रवास करणारी लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक असते. लवकर बाहेर निघालो तर तो रस्ता कव्हर होतो लगेच. आणि चंदगड मार्गे जायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगितल्यासारखं आपल्याला कागल हे लागतंच. मुरगुड मार्गे गेलो तरीही आपल्याला मध्ये कागलमधनं मुरगुडला गेलो तरी आपल्याला तो रस्ता बऱ्यापैकी एवढा चांगला नाही आहे. बघू आता शक्तिपीठाचा पण प्रस्ताव आहे, कुठनं जाणार आहे काय माहिती, त्याचा काय अपडेट अजून माझ्यापर्यंत तर आलेला नाही आहे. पण बघू कसं काय दृष्टिकोनानं होईल तसं. बट बेळगाव मार्गे जायचं म्हटलं तर चोरला हा रस्ता मागच्या व्लॉगमध्ये मी दाखवला तुम्हाला, तो रस्ता छान आहे. अनमोड मार्गे पण छान आहे. अनमोड मार्गे मी कायम जातो तर तो रस्ता पण छान आहे. फक्त साऊथ गोव्याला जाण्यासाठी तो रस्ता प्रिफरेबल आहे हे माझं म्हणणं आहे. नाहीतर बऱ्यापैकी आंबोली हा रस्ता सेफ आहे 2 व्हीलर 4 व्हीलर्ससाठी आणि युजली लोक तिथूनच प्रवास करतात. नवीन रस्ता छान झालेला आहे. पण माझं सजेशन असेल संकेश्वर मार्गे जाणे. एक 12 किलोमीटर जादा होते पण तुम्ही तो रस्ता कव्हर करू शकताय. दानोली रोडचा अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये येणारच आहे. आंबोलीच्या खाली आंबोली उतरल्यावर दानोली एक गाव लागते, दानोली ते बांडा या रोडचा अपडेट मी नवीन एका व्लॉगमध्ये लवकरच आणेन. थँक्यू गाईज, मागच्या व्लॉगला चांगला प्रतिसाद दिल्यामुळं असंच सपोर्ट राहू द्या. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.